वेलकम बॅक मित्रांनो, मराठी स्पार्क याच्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर एक नवीन जाहिरात बघू. ही जाहिरात कंटोन्मेंट बोर्ड कामठी इथली ही भरती असणार आहे बघा. तर एकूण 5 पदाची जागा आहे तिथे. तर कोणत्या कोणत्या पदाची जागा आहे ते बघू आपण. तर बघा, पदाचे नाव सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष प्रधान सेवक. तर याची एकूण 5 जागा असणार आहे बघा. तर नोकरीचे ठिकाण कामठी असणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला 31 ऑगस्ट 2021 तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघा. तर याची पूर्ण जाहिरात आपण पुढे बघू. तर अशी त्यांची जाहिरात आहे बघा. तर याची लास्ट डेट ही 31/8/2021 आहे आणि याचा फॉर्म जे आहे 1/8/2021 चालू होणार आहे. तर बघा, कंटेनमेंट बोर्ड कामठी याची ही जाहिरात होती. तर याचं एज्युकेशन आपण पुढे बघू, काय काय मागितलं आहे. आधी पोस्ट बघू आणि त्याचे पेमेंट स्केल काय असणार आहे ते बघू. तर बघा, पहिला आहे असिस्टंट टीचर. तर याची पे स्केल 29,200 ते 92,300 रुपयेपर्यंत असणार आहे आणि हे युअर कॅटेगरीसाठी एक जागा असणार आहे. त्यानंतर दुसरा बघा, सफाई कर्मचारी. याचे 15,000 ते 17,600पर्यंत मानधन असणार आहे. त्याची OBCसाठी एक, ST साठी एक आणि URसाठी एक जागा असणार आहे. अशी एकूण 3 जागा असणार आहे बघा. त्यानंतर तिसरा मेल वार्ड सर्वंट. याची पेमेंट स्केल 15,000 ते 47,600 रुपयेपर्यंत असणार आहे. ही URसाठी एक जागा असणार आहे आणि याची वॅकन्सी फक्त एकच आहे. त्यानंतर खाली डेट पण दिली आहेत बघा. तर 1 तारखेपासून तुमचा फॉर्म चालू होणार आणि शेवटची तारीख 31/8/2021. त्यानंतर तिथे मिनिमम एज्युकेशन मागितलं आहे बघा. तर पहिलं बघा, असिस्टंट टीचरसाठी काय एज्युकेशन मागितलं आहे. तर पहिल्या पॉईंटमध्ये बघा, पास 12th ऑर इक्विव्हॅलेंट विथ 50% मार्क्स. तर तुम्हाला 12वी मागितले आहे बघा. 50% तुम्हाला असणे आवश्यक आहे 12वीमध्ये आणि 2 इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजेच BEd किंवा DEd मागितलं आहे तुम्हाला 2 वर्षाचा विथ NCVT ऑर पास 12th ऑर इक्विव्हॅलेंट विथ 50% मार्क्स अँड 4 इयर कोर्स इन बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. तर BEd मागितलं आहे बघा, एलिमेंटरी एज्युकेशन, बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन इन अकाउंट्स विथ NCVT ऑर पुन्हा म्हटलं आहे पास 12th ऑर इक्विव्हॅलेंट विथ 50% मार्क्स अँड डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे स्पेशल एज्युकेशन BEd जे म्हणतो आपण ते. आणखी तसेच पॉईंट दिले आहेत तर ते बघा. तर दुसरा पॉईंट बघा, शूड हॅव पास CTET सेंटर टीचिंग एलिजिबल टेस्ट ऑर TET टीचिंग एलिजिबल टेस्ट. तर तुम्हाला TET किंवा CTET पास होणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट, MSCIT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तुमच्याकडे. जर तुमच्याकडे नसेल तर जॉईनिंगपासून तुम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते द्यावे लागेल नंतर. त्यानंतर चौथा पॉईंट बघा, कॅन्डिडेट विथ DEd म्हणजे स्पेशल एज्युकेशन ऑर BEd शॅल मॅन्डेटरी अंडरगो 6 month ब्रिज कोर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन रिकॉग्नाइज्ड बाय NCVT विदिन 2 years ऑफ अपॉइंटमेंट ॲज अ प्रायमरी टीचर. तर तुमच्याकडे BEd किंवा DEd जर नसेल तर तुम्हाला 6 महिन्याच्या याच्यामध्ये तुम्हाला ते एलिमेंटरी एज्युकेशन सर्टिफिकेट घ्यावे लागेल. त्यानंतर दुसरा बघा, सफाई कर्मचारी. तर यासाठी 4थी पास मागितलं आहे आणि तिसरा बघा, मेल वार्ड सर्वंट. तर यासाठी 10वी पास मागितलं आहे बघा. त्यानंतर खाली एज लिमिट असणार आहे ते बघू. तर एज लिमिट कशी असणार आहे बघा. तर URसाठी नॉट लेस दॅन 18 इयर टू नॉट मोर दॅन 25 इयर्स. तर तुमची मिनिमम एज आहे 18 आणि जास्तीत जास्त 25 URसाठी. त्यानंतर OBCसाठी बघा, नॉट लेस दॅन 18 इयर्स टू मोर दॅन 28 इयर्स म्हणजेच 18पेक्षा कमी नाही आणि 28पेक्षा जास्त नाही. त्यानंतर SC बघा कॅटेगरीसाठी, यासाठी पण 18 मिनिमम असणार आहे आणि 30 जास्तीत जास्त. त्यानंतर STसाठी पण तसाच आहे, 18 मिनिमम आणि 30 जास्तीत जास्त. त्यानंतर खाली काही पॉईंट दिले आहे बघा. कॅन्डिडेट मस्ट हॅव अटेन द एज ऑफ 18 इयर्स अँड मस्ट नॉट हॅव अटेन द एज ऑफ 25 इयर्स ऑन द 31st ऑफ ऑगस्ट 2021. तर तुम्हाला 31 ऑगस्ट 2021 तुमचे वय मिनिमम 18 असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 25 असणे आवश्यक आहे. जर तुमचा एज रिलॅक्सेशन असेल म्हणजे 3 वर्ष किंवा 5 वर्ष तर ते तिथून तुम्ही मोजू शकता. पण तुमचे वय हे 31 ऑगस्ट 2021 मोजले जाणार आहे. त्यानंतर खाली दिले आहेत ते बघू शकता रिलॅक्सेशन.
इथे 14 पॉईंट बघा, क्रिटिकल डेट्स. तर इथे ऑनलाईन फॉर्म तुमचा 1 ऑगस्ट 2021 चालू होणार आहे आणि याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट म्हणजेच 8/2021 तुमचं लास्ट डेट असणार आहे. तर याची जे प्रिंटआउट आहे तुम्ही 31/8/2021 घेऊ शकता. त्यानंतर डाउनलोड ऑफ ॲडमिट कार्ड. तर ॲडमिट कार्ड तुम्हाला त्यांच्या लिंकवर म्हणजेच वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाणार, तर तिथून तुम्ही बघू शकता. त्यानंतर खाली 5वं पॉईंट बघा, मोड ऑफ ॲप्लिकेशन. तर मोड ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचं आहे बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनली. फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे. त्यानंतर कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट विथ बी ॲक्सेप्टेबल. तर तुम्हाला कंप्लीट म्हणजे तुम्हाला पूर्ण जर डॉक्युमेंट्स काही मागितले असेल तिथे स्कॅन करून अपलोड करायचं तुम्हाला. पासून सर्व तुमची माहिती जी आहे पूर्ण बरोबर फिल करा. त्यानंतर 7वा पॉईंट बघा, इथे ॲप्लिकेशन फीज. तर याची फीज असणार आहे बघा. तर पहिला बघा ऑल कॅटेगरीसाठी 200 रुपये असणार आहे बघा. त्यानंतर तिथे बघा दुसरा आहे ॲडमिट कार्ड. तर ते ॲडमिट कार्ड तुम्हाला फॉर्म भरल्यावर तुम्हाला माहीत होऊन जाणार. ॲडमिट कार्ड तुम्हाला 15-20 दिवसात तुम्हाला ॲडमिट कार्ड येऊन जाणार. तुमची एक्झाम कधी आहे, कुठे आहे आणि त्याची तारीख काय, तर सर्व तुम्हाला ते मिळून जाणार. तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे बघा. तर त्यानंतर 9वा पॉईंट बघा, डेट टाईम अँड व्हेन्यू. तर हे तुम्हाला त्या हॉल तिकीटमध्ये माहीत होऊन जाणार. त्यानंतर 11वा पॉईंट बघा, मोड ऑफ सिलेक्शन. तर तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे बघा. पहिले तुम्ही एक्झाम झाल्यावर तुमची हॉल तिकीट येऊन जाणार, तर ते तुम्हाला माहीत होऊन जाणार. 2 घंट्याचा तुम्हाला पेपर असणार आहे. त्यानंतर त्याची शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट लागणार, तर ते तुम्हाला त्यांच्या साईटवरती माहीतच होऊन जाणार. काही पूर्ण तिथे माहिती दिली आहे, ते तुम्ही चांगल्यानं वाचा. तिथे एलिजिबल क्रायटेरिया दिले आहे बघा. तर त्याच्यानंतर त्याची जनरल कंडिशन दिली आहे, ते हे सर्व तुम्ही चांगल्याने वाचा. काय कंडिशन आहे पासून सर्व तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर तुमची सर्व झाल्यावर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पण होणार आहे बघा. तर डॉक्युमेंट्स तिथे दिले आहेत. तुमचे जे ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे आहेत ते तुम्हाला ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचं आहे सर्व. तर फॉर्म भरताना कोणती गडबड करू नका किंवा गलती करू नका, तुमचा फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर ते दिलं आहे बघा, कसं अप्लाय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप दिलं आहे. तर स्टेप बघू शकता तुम्ही इथे ऑनलाईन फॉर्म फिलअप करायच्या वेळेस. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. त्यानंतर या एक्झामचा सिलेबस बघा. तर सिलेबस हा आहे असिस्टंट टीचरसाठी. तर याचे एकूण 100 मार्क्स असणार आहे. 100 क्वेश्चन पण असणार आहे. यासाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमचा पेपर होणार आहे बघा. तर कोणते विषय असतात नाही ते बघू. पहिला बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग. तर यासाठी तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहे आणि 50 मार्क असणार आहे. तर हे तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे बघा. त्यानंतर दुसरा बघा इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन. तर ते 25 प्रश्न असणार आहे आणि 25 मार्क असणार आहे बघा. त्यानंतर तिसरा पार्ट जनरल नॉलेज आणि अवेअरनेसचा असणार आहे बघा. तर यासाठी पण 25 प्रश्न असणार आहे आणि 25 मार्क्स असणार आहे. असे एकूण 100 मार्काचा पेपर असणार आहे बघा. तर तुम्हाला त्याचे खाली सिलेबस दिले आहे. तो सिलेबस पूर्ण चांगल्यानं बघा. त्यानंतर दुसरा बघा बी पॉईंट, सिलेबस फॉर रिटर्न एक्झामिनेशन फॉर मेल वार्ड सर्वंट. तर मेल वार्ड सर्वंटसाठी हे असणार आहे बघा. यासाठी पण 100 मार्काचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा पहिला पॉईंट बघा इथे. तर इथे सब्जेक्ट बघा, याचे एकूण 4 टॉपिकमध्ये असणार आहे. सिलेबस रिलेटेड टू सॅनिटायझेशन अँड हायजीन. तर ह्याचा पेपर जो आहे इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे. यासाठी 60 क्वेश्चन तसेच 60 मार्काचा असणार आहे पहिल्या सिलेबस रिलेटेड टू सॅनिटायझेशन अँड हायजीनसाठी. त्यानंतर दुसरा बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग. तर याचे 20 प्रश्न असणार आहे, 20 मार्क असणार आहे त्याच्यावर. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन यासाठी 10 मार्कावर असणार आहे आणि याचे 10 प्रश्न असणार आहे. त्यानंतर चौथा जनरल नॉलेज अँड अवेअरनेस. यासाठी पण तुम्हाला 10 प्रश्न असणार आहे आणि 10 मार्क्स असणार आहे त्यावर. याची निगेटिव्ह मार्क पण असणार आहे बघा. तर एकूण असे 100 मार्क्ससाठी हा पेपर असणार आहे. त्यानंतर तिसरा बघू आपण. त्यासाठी तुम्ही खाली सिलेबस दिला आहे बघा, पूर्ण जनरल नॉलेज, इंटेलिजन्स, इंग्लिशपासून सर्व. त्यानंतर तिसरा पद बघू आपण. त्यानंतर तिसरा बघा सफाई कर्मचारी या पदाकरिता सिलेबस बघू आपण. तर पहिला बघा सिलेबस रिलेटेड टू सॅनिटायझेशन अँड हायजीन. तर याचं पेपर पण तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहे बघा. तर याचा पहिला जो सब्जेक्ट आहे
सिलेबस रिलेटेड टू सॅनिटरी अँड हायजीन, तर याची 60 मार्काचा प्रश्न असणार आहे आणि 60 मार्क असणार आहे त्याच्यावर. त्यानंतर दुसरा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, तर याचे 20 मार्कासाठी असणार आहे बघा, 20 क्वेश्चन असणार त्यावर. त्यानंतर जनरल नॉलेज और अवेअरनेस, तर यासाठी पण 20 क्वेश्चन असणार आहे आणि त्यावर 20 मार्क असणार आहे. तर असा आपण 100 मार्कासाठी पेपर असणार आहे. तर प्रत्येक प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे बघा. त्याची खाली सिलेबस दिलं आहे ते बघू शकता. तर अशी पूर्ण जाहिरात होती बघा. तर पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. याची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, PDFची लिंक ती बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.